नमस्कार मंडळी, क्रिस्पी व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही हिवाळ्यामध्ये दररोज गरम पाणी पित असाल आणि तुमचं वय 55 किंवा 60पेक्षा जास्त असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गरम पाणी औषध म्हणून काम करत असलं तरीसुद्धा चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास शरीर हळूहळू कमकुवत होऊ शकतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतेक वृद्ध लोक दररोज ही चूक नकळत करतात. हिवाळ्यामध्ये गरम पाणी पिणं वाईट नाही आहे. खरं तर जर योग्यरित्या सेवन केलं तर ते सांधेदुखी, पचन, सर्दी, खोकला आणि अगदी गॅसपासूनही खूप आराम देतं. पण जेव्हा आपण गरम किंवा खूप गरम यातील फरक विसरतो तेव्हा खऱ्या समस्या सुरू होतात. आज आपण हिवाळ्यामध्ये गरम पाणी पिताना वृद्धांनी कोणती खबरदारी घ्यावी यावर चर्चा करूया. त्यामुळे काय नुकसान होऊ शकतं. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादी वृद्ध व्यक्ती हा व्हिडिओ पाहत असेल तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या सोप्या आरोग्याशी संबंधित व्हिडिओंसाठी नेहमी संपर्कात राहा. पहिली आणि सर्वात धोकादायक चूक म्हणजे जास्त गरम पाणी पिण्याची सवय. हिवाळा सुरू होताच अनेक वृद्धांच्या घरांमध्ये एक सामान्य वाक्य ऐकू येतं, पाणी आणखी गरम करा, खूप थंड आहे. किटलीतून वाफ येते, मग कप धरू शकत नाही. तरीही मन आग्रह करतं की हे पाणी खरं औषध आहे. पण येथूनच एक नुकसान सुरू होतं. जास्त गरम पाणी प्रथम घसा जाळतं, नंतर अन्ननलिका जाळतं आणि शेवटी पोटाच्या आतील आवरणाला कमकुवत करतं. सुरुवातीला वेदना होत नाहीत म्हणून वृद्धांना वाटतं की हो, सर्व काही ठीक आहे. काही आठवड्यानंतर घसा कर्कश होतो, आवाज कर्कश होतो. कधीकधी असं वाटतं की अन्न गिळताना अडकलं आहे. पोटामध्ये जळजळ, आंबट ढेकर येणं, छातीमध्ये थोडीशी जळजळ सुरू होते. सत्य हे आहे की वृद्धांचं शरीर आतून नाजूक झालेलं असतं, जुन्या मातीच्या भांड्याप्रमाणे. थोडीशी उष्णता देखील त्याचं नुकसान करू शकते. कोमट पाणी शरीराला शांत करतं, परंतु खूप गरम पाणी शरीराशी लढतं. योग्य तापमान असं असतं जे तुम्ही ते पिता तेव्हा आरामदायी वाटतं, वेदनादायक नाही. दुसरी मोठी चूक म्हणजे रिकाम्या पोटी वारंवार गरम पाणी पित राहणं. उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी पिणं ही एक चांगली सवय आहे, पण बरेच वृद्ध लोक ते जास्त प्रमाणामध्ये पित राहतात. त्यांनी नाश्ता केलेला नाही, त्यांचं पोट रिकामं आहे, तरीही ते अधूनमधून गरम पाणी पित राहतात, फक्त कारण त्यांना थंडी जाणवते. हळूहळू ही सवय पोटाची नैसर्गिक आग कमकुवत करते. परिणामी त्यांची भूक कमी होते आणि शरीराला विनाकारण कमकुवत वाटू लागतं. बरेच वृद्ध लोक उठताच त्यांना चक्कर येणं किंवा डोकेदुखी जाणवत असल्याचं सांगतात. खरं तर पोट रिकामं असतानाही वारंवार गरम पाणी पिल्याने रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. ही सवय आणखी धोकादायक असू शकते, विशेषतः जे आधीच रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयरोगाची औषधे घेत आहेत त्यांच्यासाठी. शरीराला पाण्याची गरज आहे, पण पोटालासुद्धा अन्नाची गरज आहे. फक्त पाणीच शरीराला आधार देऊ शकत नाही. रिकाम्या पोटी वारंवार गरम पाणी पिणं म्हणजे इंधनाशिवाय इंजिन चालू करण्यासारखं आहे. आवाज तर असेलच, पण नुकसान अंतर्गत असेल. तिसरी गंभीर चूक म्हणजे औषध दिल्यानंतर लगेच गरम पाणी पिणं. ही चूक इतकी सामान्य आहे की बहुतेक लोकांना ते ओळखताही येत नाही. सकाळी तुम्ही तुमचं औषध घेता आणि लगेच गरम पाण्याचा एक घोट घेता. असं वाटतं की ते जलद काम करेल, पण वास्तव अगदी उलट आहे. गरम पाणी अनेक औषधांचे रासायनिक परिणाम बदलतं. काही खूप लवकर विरघळतात, ज्यामुळे शरीरावर खूपच ताण येतो, तर काही त्यांचा संपूर्ण परिणाम दाखवण्यात अपयशी ठरतात. ही चूक विशेषतः थायरॉईड, हृदयरोग, रक्तदाब आणि मधुमेहाच्या औषधांसह दीर्घकाळामध्ये गंभीर समस्या निर्माण करू शकते. बरेच वृद्ध लोक म्हणतात औषध तेच आहे, पण परिणाम का कमी होत आहे. याचं उत्तर अनेकदा या सवयीमध्येच आहे. औषधाला गरम पाण्याने जबरदस्तीने गती देण्याऐवजी शरीरामध्ये हळूहळू काम करू दिलं पाहिजे. सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे औषध घेतल्यानंतर साधं पाणी पिणं, जेणेकरून औषध शांतपणे त्याचं काम करू शकेल. चौथी सामान्य परंतु दुर्लक्षित केलेली चूक म्हणजे थंडी वाजल्यावर फक्त गरम पाण्यावर अवलंबून राहणं. बरेच वृद्ध लोक अभिमानाने घोषित करतात, आम्हाला थंडी वाजत नाही, आम्ही फक्त गरम पाणी पित राहतो. पण हे फक्त अर्धसत्य आहे.
शरीराला केवळ आतूनच नाही तर बाहेरूनही उबदारपणाची आवश्यकता असते. जर तुमचे पाय थंड असतील, तुमची कंबर उघडी असेल, तुमचं डोकं झाकलेलं नसेल आणि तुम्ही फक्त गरम पाणी पित असाल तर थंडी आत शिरण्याचा मार्ग शोधणारच आहे. थंडी प्रथम पायांपासून शरीरामध्ये प्रवेश करते, नंतर गुडघे, कंबर आणि शेवटी छातीपर्यंत पोहोचते. गरम पाणी तात्पुरतं आराम देतं, परंतु जर शरीराचे बाह्य संरक्षण केले नाही तर अंतर्गत उष्णता टिकत नाही. म्हणूनच अनेक वृद्ध लोक गरम पाणी पिल्यानंतरही थंडी जाणवत असल्याचं सांगतात. खरी समस्या पाण्याची नाही तर अपुरी काळजीची आहे. गरम कपडे, झाकलेले पाय, टोपी आणि संतुलित दैनंदिन दिनचर्या. गरम पाण्यासह सर्व काही ठीक काम करतं. फक्त पाण्याचा ढाल म्हणून वापर करणं शरीरासाठी अन्याय आहे. 5वी चूक म्हणजे झोपण्यापूर्वी खूप गरम पाणी पिणं. अनेक वृद्धांना झोपण्यापूर्वी 1 कप गरम पाणी पिण्याची सवय असते, कारण त्यामुळे चांगली झोप येईल आणि त्यांचं शरीर उबदार राहील. तथापि रात्री शरीराला आराम देण्याऐवजी जास्त गरम पाणी ते सतर्क स्थितीमध्ये आणतं. हृदयाचे ठोके किंचित वाढू शकतात, शरीरामध्ये थोडीशी अस्वस्थता जाणवते आणि झोप वारंवार खंडित होते. याशिवाय वारंवार लघवी होणं हा आणखी एक त्रासदायक प्रकार आहे, ज्यामुळे वृद्धांना थंड जमिनीवर चालावं लागतं, ज्यामुळे सर्दी होण्याचा धोका आणखीच वाढतो. लोक म्हणतात की ते झोपतात पण पुरेशी झोप मिळत नाही. याचं एक मुख्य कारण आहे म्हणजे सवय आहे. रात्री शरीराला जास्त उष्णता नाही तर शांतता हवी असते. जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर ते कोमट किंवा कमी प्रमाणामध्ये असावं, जेणेकरून शरीराला जागं राहण्याची नाही तर विश्रांती घेण्याची वेळ आली आहे हे संकेत मिळतील. चांगली झोप ही वृद्धांसाठी औषधा इतकी चांगली असते, पण ही साधी समज झोप वाढवू शकते. 6वा महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक वृद्ध व्यक्तीचं शरीर सारखं नसतं. खूप कमी लोकांना हे समजतं की वयानुसार प्रत्येक शरीराचा स्वभाव बदलतो. काही वृद्धांना गरम पाणी पिल्यानंतर हलकं आणि आरामदायी वाटतं, तर काहींना कमकुवत आणि जड वाटू शकतं. परंतु बऱ्याचदा लोक इतरांचं निरीक्षण करून सवयी विकसित करतात. अमुक दिवसभर गरम पाणी पितात म्हणून आपणही तेच केलं पाहिजे. ही विचारसरणी सर्वात मोठी फसवणूक आहे. शरीराचे संकेत अगदी स्पष्ट आहेत, परंतु आपण त्यांचं ऐकत नाही. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल, पोटात जडपणा जाणवत असेल किंवा गरम पाणी पिल्यानंतर उदास वाटत असेल तर समजून घ्या की तुमच्या शरीराला दुसरं काहीतरी हवं आहे. वृद्धांचं शरीर हळुवारपणे बोलतं, पण ते सत्य बोलतं. जे लोक वेळेवर आपल्या शरीराची भाषा समजून घेतात तेच हिवाळ्यामध्ये आजारांपासून प्रतिकारक शक्ती वाढवत असतात. वय, शक्ती आणि गरजांनुसार गरम पाणी निवडणं शहाणपणाचं आहे. 7वा आणि सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे संतुलन हेच खरं औषध आहे. या संपूर्ण गोष्टीचा सारांश असा आहे की गरम पाणी देव किंवा शत्रू नाही आहे, म्हणजे मित्र किंवा शत्रू नाही आहे. हे फक्त एक साधन आहे. योग्य वेळी, योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य तापमानामध्ये सेवन केल्यास ते सांधे शांत करतं, पोट स्वच्छ ठेवतं आणि थंडीपासून संरक्षण करतं. परंतु जेव्हा ते जास्त महत्त्व दिलं जातं तेव्हा ते हळूहळू समस्या बनतं. वृद्धांचं आरोग्य एकाच सवयीवर अवलंबून नसतं, तर लहान संतुलनावर अवलंबून असतं. थोडं पाणी, थोडी विश्रांती, थोडं ध्यान आणि थोडा संयम हेच खरं उपचार आहेत. ज्या वृद्धांना हे संतुलन समजतं त्यांना हिवाळा सोपा वाटतो. त्यांचं शरीर त्यांना आधार देतं आणि त्यांचं मन शांत राहतं. जर आज ही समज स्वीकारली गेली तर येणारी वर्षे सुरक्षित आणि आरामदायी असू शकतात. आता फक्त थांबा आणि क्षणभर विचार करा. जर कोमट पाणी पिण्यासारखी साधी दैनंदिन सवय तुमचं आरोग्य सुधारू शकते आणि बिघडू शकते, तर शहाणपण किती महत्त्वाचं बनतं. वय वाढणं हा कमकुवतपणा नाही, पण शांतपणे विचार न करता सवयी अंगीकारल्याने शरीर थकतं. आज तुम्ही ज्या गोष्टी ऐकल्या त्या तुम्हाला घाबरवण्यासाठी नव्हत्या, तर तुमचं रक्षण करण्यासाठी होत्या. कारण तुमचा अनुभव, तुमची उपस्थिती आणि तुमचं आरोग्य हे केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी मौल्यवान आहे. हिवाळा येईल आणि जाईल, परंतु जर तुम्ही स्वतःची योग्य काळजी घेतली तर प्रत्येक ऋतू तुम्हाला थोडं मजबूत बनवेल. तुमच्या शरीराचं ऐका, त्याचा आदर करा आणि लक्षात ठेवा की शहाणपणाने जगलेला प्रत्येक दिवस हा वयापेक्षा नक्कीच मौल्यवान असतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.